पिलायला सोडून दिलं, दूध प्याले. आणि पाहे बाई आमची पिऊच नाही देत पिलायला, लाताच आणते त्याला. आणि पाणी काही ते दिवसभर पेत नाही, मग दिवसभर करतात कल्ला. आज पेतात का काय काय माहीत. अजून 2 महिन्याचं व्हायला टाईम आहे. यायले 26 तारखेला होता. मी 2 महिन्याचे दोघं पण. आणि बकऱ्याला पाणी पाजून घेतलं आणि झाले आता उरकले सगळे कामं. आणि आता बकऱ्या सुटे लोक काही दुसरे कामं करता येत नाही. गहू निसून ठेवले घरात, कारण हे पिलं सोडल्यावर गव्हात दांगडो करतात. दरवाजा लावून घेतला आणि तिला आता जरा भर मोकळे ठेवतो बकऱ्या. त्यांना बकऱ्या गेल्यावर मग ठेवणार आहो बांधून. मग बकऱ्या ढोरं गेल्यावर हे असं वातावरण असते घरात. सगळा पसारा स्वसारा. हे बा, सकाळी तेवढी झाडझूड करा, दुपारी तेवढी झाडझूड करा, संध्याकाळी तेवढीच झाडझूड करा. असं तर वातावरण आहे. तुम्हाला एकदा बाहेरचं वातावरण दाखवून देतो कसं आहे. तर बाहेर तर सगळं शेणच शेण. लंगडुल्या असतं काही हेच नाही, म्हणजे दोरच नाही लावून राहिलो. त्याच्याच मनानं चालू आहे. जिकडे आहे तिकडे, जिकडे गेला तिकडे. सकाळी येते होता बाहेर, त्याचं कुटाराचं टोपलं येतीच राहिलं. बिगर दोराचाच आहे तो. आज त्याला दोरच नाही लावून राहिले. हे पा द्यायला तसा सोडून, कारण दोर लावला की दोरात गुतून पडते तो. ठीक आहे बा, ती चारा खाय आता. अजून हालू नको कुठे. हा, चारा टाकून दिला तरी. आणि हे इकडलं शेण तो लोटलं दादानं, पण तिकडलं शेण काढा लागते. सगळं शेणच शेण पडेल आहे. का सगळी झाडझूड झाली, बाहेरची शेणी काढून घेतलं. आणि इकडे तर काही शेण नव्हतं. आज लंगडू महाराजले चारा टाकून घेतला. आज लई मोठा चारा टाकला आहे आणि पाणी पाजून घेतात. करावं लागते तवा कुठे जखम बसते. मग चला, बाहेरचे कामं सारे टपले आता. शेण पाणी, लंगडू महाराजचं चारा पाणी सगळं. आमच्या बकरायले, आमच्या पिरायच्या घाटीला एवढा नांद आहे का कुठे बसूही देत नाही ना, काहीच नाही. एवढे वळलावत राहतात, एवढा आवाज. आणि त्याला दिसलं तर बरं राहायचे. मग काही वळलावत नाही. पहा आता मी घरात आली तर एकदम मुकेश बसले न पाहू राहिले. मला लोटांगण घेऊ घेऊ वळला आता. आणि सांगा मग आता जायला लागते यायले चारा आणायले. आणि चारा आणायला जाईन मी तर किती वळला होती. चारा आणून तर काही लवकर येणं होत नाही, कारण चारा पाहा लागेन. आता उन्हाळ्याचा टाईम आहे, चारा जास्त सापडत नाही. आणि एक मूठ तरी पाहिजेच यायले चाऱ्याची. आणि मी जर चारा आणायला गेली तर यायचे काय हाल होतील. मला तर ततलं काय की ऐकू येईन तिला वळलावर राहिले म्हणून. आता पिल्लायले जरासं वळलाव देते मी तसंच, कारण की मला हे नाही समजून राहिलं का आंघोळ करा का चारा आणून घ्यावं पहिले. कारण चाराच आणून घ्यावं लागेल आंघोळीच्या पहिले. पाणी तर तसं तपेल आहे. पण मी बाहेर गेली की हे एवढे कल्ला करतात. कल्लाही पण आता किती कल्ला केला तर मी आणून घेते यायला जरासा चारा. आता हाय झालं चालेल. झाला चालू. आणि जवळच जातो आता मी. जवळच वावर आहे आमच्या घराच्या. चारा आणायला. तुमचं पिलू नाही खात का हो चारा? चारा नाही खात तुमचं पिलू? आलं नाही का? घराच्या थोडंच दूर आहे ते आमचं घर. तिकडे राहिलं हिरव्या नेटचं. आणि हे इकडे आहे वावर. पराठी कशी काय पाडली? कोणा पाडली? तर या वावरात पाय तुम्ही का आहे तर चारा. आता सुईबाबूडचा चारा मस्त खातात बकऱ्या. पण आता सुईबाबूड तर एवढी वर आहे का मग हातही पुरणार नाही त्याने. सकाळी उलचं खे होतं ते नेलं म्या. मस्त एक काळी होती ती नेली म्या. पण आत्ता कायचा चारा नेऊ याचंच टेन्शन आलं मला लय. तरी मी चारा काढतो आणि दाखवतो तुम्हाला. आणि काढून घेतला एवढाच चारा, कारण टाईमपास करायला पुरत नाही. टाईमपास केला का पिल्लं वळवतात घरी. मग आंघोळीच्या पहिले हे धुळल्या धाळल्याचे कामं झाले का उरकलं. मग का
पराठ्या पराठ्या होतात माग मग. अभ्यास चालू हाय. पोचलो, आणला तुम्हाला चारा. किती ट्या ट्या करता तुम्ही. हे कोकर कसे पाहू राहिले चाऱ्याले. बांधून घेतो आता चारा आणि करतो मस्तपैकी आंघोळ, कारण की भूक लागली. आता हे पामा अवतार काय झालं, केस कुकडे पाहू राहिले तर मला बांधायला बी हे नाही, सवय नाही. चला उरकले सगळे कामं, कपडे लत्ते धुवून झाले आणि गहू टाकले उन्हात. गहू टाकता टाकता शॉर्ट व्हिडिओ काढला मी, म्हणजे असे वाऊ घालायचे. तर मोबाईलही आपटला, स्क्रीन गार्ड फुटला त्याचं. आता फुटलं तर मग त्याला काही पर्याय नाही. मस्त असे दिवसभर उन्हात गहू तपतात, कपडे लत्ते झाले आणि सगळी झाडझुडे झाली. आणि पिलाही आमची चारा खाऊन मस्त आराम करू राहिले. आणि मला आता एवढी भूक लागली का लई. पहिले जनावराची सोय लावा लागते आणि मग आपल्या जीवाची. आणि घरातलं वातावरण दाखवतो तुम्हाला. सकाळी एवढी धावपळ करायला लागते सकाळून उठल्यापासून का जेवण केल्यावर मग अशी सुस्ती येते. तर मी पहिलेच चटई टाकून ठेवली आणि आता करणार आहोत मस्त जेवण. या मग जेवण करायला. जेवण करायला काय आज काय म्हणतात त्याले, रात्रीचंच मटण आहे सुक्क. आणि आता काही भाजी बनवली तेवढ्यातच भाजून घेतो मी. आणि निंबू आहे, मस्त गाजर आहे, मुळा संपला. आणि आहे चिंच बागाचं खायला. तसे तर आपण लाल मिरची चटणी गरम करून ठेवायलाच आहे. एक नंबर आहे एकदम. आणि बॅटरी चार्जिंगला लावून ठेवली नाही, कारण की मला संध्याकाळी मस्त असं बेसन खावं वाटू राहिलं. मस्त बनवणार असं बेसन. या मग जेवण करायला पटकन, कारण की मध्ये तर लय जास्त काही झाली. आता मस्त हिरवे कांदे पाहिजे आता भाकर संग खायले, कारण हिरव्या कांद्याचाच मोसम आला आता. पण घरात कोणी आणणार आहे तेव्हाच खाणार आहोत ना आम्ही. या संध्याकाळचा चहा प्यायले, चहा ठेवला मस्त. आणि आज बनवायची आहे भाजी. सकाळी तर काही भाजी बनवली नाही, मग आता सध्या भाजी नाही तर भाजीला बनणार आहे आज ढेमशे. आणि या खोलीत लाईट नाही तर लवकरच भाजी किंवा काही बी करावं लागते लवकरच. आणि इकडे दळण मोपून ठेवलं, 6 किलो दळण काढलं. आता दादा कधी नेतात काय माहीत. चला तर मग मी आता पिऊन घेतो चहा. आणि बकऱ्या विकऱ्या बांधल्या सगळ्या बाहेर बकऱ्या बी बांधून घेतल्या बाहेर. आणि पिलाचाही चारा पाणी झालं. दादाना चारा आणला थोडासा, तो बांधून दिला त्याला. वासन एवढ्या आवडीनं खातात ते कालय. आणि बकऱ्याचा चालू आहे आमच्या आराम. मस्त चरून आले ते, पाणी बिनी पाजून ओके. तर चला मग मी घेतो आता ढेमशेची भाजी करून. आणि तुम्ही पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.